साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। नशामुक्त सिंधुदुर्गच्या मोहिमेला आता मटका जुगारमुक्त जिल्ह्याची जोड देणार असून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। तसंच गांजा विक्री करणाऱ्या एकाही व्यक्तीला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही असा कडक इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। सिंधुदुर्गाचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकरजी आणि माझ्या पूर्ण पोलीस खात्याचं मनापासून अभिनंदन करणार आहे। का ज्या पद्धतीने मटका जुगार दारू धंदे अवैध जे काय दारू त्या बाबतीमध्ये आमच्या पोलीस खात्याने आमच्या पोलीस अधीक्षक मोहन दहीकरजी आणि ॲडिशनल SP साटम मॅडम ह्या सगळ्यांच्या नेतृत्वात, मी बोलत नाही सगळं संपलेलं आहे आपण नाही आहे, मी तसा क्लेम पण करत नाही। काही चुका आजही होत आहेत, काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, काही लोक नजर चुकीने राहून जात आहेत, काही लोक आमच्या खात्यामधल्या काही लोकांच्या सहकार्यामुळे राहून जात आहेत। पण कारवाया बघा किती होत आहेत। तुम्ही पत्रकार म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, गेल्या 1 वर्षामध्ये तुमच्या वृत्तपत्रामध्ये YouTube चॅनलवर तुम्ही गांजा मटका या संदर्भातले तयार केलेल्या बातम्यांची संख्या बघा माझ्यासाठी। गेल्या वर्षीची संख्या मोजा, या वर्षीची संख्या मोजा आणि मला सांगा फरक पडला आहे की नाही। गेल्या वर्षी तुम्ही 5 बातम्या करत होता, आज बघा 50 किंवा 20 ते 25 किंवा बातम्या ह्या संदर्भात तुम्ही हे जरा बंद करा जरा प्लीज, किमान ह्याच्या संदर्भात तुम्ही तयार करताय। हा फरक आहे, हा कारवाई होत आहेत। आता चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे, आमच्या पोलीस खात्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे। त्याच्यामध्ये ज्या काही सुधार करायचे आहेत निश्चित पद्धतीने आम्ही करण्यासाठी आमची मानसिकता आहे। आमचा सिंधुदुर्ग जिल्हा, जसं काल आम्ही शपथ घेतली नशामुक्त सिंधुदुर्ग, मटका जुगार आम्ही करून दाखवणारच। जसा देश पातळीवर नक्षलमुक्त भारत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात नक्षलमुक्त महाराष्ट्र, तसं माझा सिंधुदुर्ग जिल्हा हा नशामुक्त करण्यासाठी जी ताकद लावायला लागेल, जे टोकाचे निर्णय घ्यायला लागतील, आमचे पोलीस अधीक्षक SP आणि त्यांची पूर्ण आमची पोलिसांची टीम आम्ही घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कटिबद्ध आहोत, तयार आहोत। सगळ्या पद्धतीची ताकद, आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात असतो, एक दुसऱ्याला साथ देत असतो। म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा, मी परत प्रतिमेवर येतो आहे, रेप्युटेशन इमेज ही फार गरजेचं असतं कुठल्याही गुंतवणूकदारांना आपल्याकडे येण्यासाठी। त्यावर आपण सगळ्या जणांनी आम्हाला साथ द्यावी। चुकलो तर निश्चित पद्धतीने कान टोचताही त्याच्या बाबतीमध्ये मला काही त्याच्याबद्दल बिलकुल तक्रार नाही। कणकवलीमध्ये 11 तारखेला एक कारवाई झाली होती जुगारावरती, आता त्याची एक व्हिडिओ व्हायरल होता आणि जागा बदलली व्हिडिओची। मी ती आतमध्ये एकाला सोडण्यात आलेला आहे आणि एक व्हिडिओ हॉटेलच्या आतमध्ये आहे आणि कारवाई करण्याचे व्हिडिओ हॉटेलच्या बाहेर आहे। बरोबर आहे ना? मला तो आवडता विषय आहे। मी असताना कोण सुटणार नाही, कुठेही पळून देतो। त्याच दिवशी मी आमच्या SP साहेबांना त्या बाबतीची माहिती दिली। लवकरच जुगार तो एक पण सुटणार नाही आणि जे अधिकारी त्याला मदत करत होते त्यांना पण त्यांच्यावर पण कारवाई होणार। आम्ही दोघंही अतिशय स्पष्ट भूमिकेचे आहोत की ह्या गोष्टीवर तडजोड नाही, तडजोड बिलकुल नाही, वशिलेबाजी ह्या बाबतीमध्ये चालणार नाही। म्हणून जे हे मस्ती करतायत ना, सगळ्यांवर कारवाई, कोण सुटत नाही, कोण सुटत नाही। तर त्या अनुषंगाने एकच विषय आहे की गांजाचे मुलं, आता काल अल्पवयीन मुलाकडे गांजा सापडला कणकवलीमध्ये 1.5-2 किलोचा। अशा कारवाया केल्या, खूप केल्या, पण त्यांच्यापर्यंत गांजा येतो कुठून, त्याचे रॅकेट काय आहे, कदाचित सापडलं असेल तर साहेब तुम्ही सांगत नाही, हे निश्चित आहे। आपल्या 2 गोष्टी लक्षात घ्यावं लागेल। प्रत्येक वेळेला असं म्हणून चालत नाही। आता कुठून येतो हे सगळं असतंच, आता कुठून येतो त्याच्या आपल्या पुढच्या लिंक चालूच असतात, तपासाच्या इनिशियल स्टेजमध्ये काहीही सांगितलं जातं, तो तपास इफेक्ट होतो त्याला। आत्ताच परवाचं झालेला आहे, ते मला इथे बोलणं योग्य नाही, बरोबर।
त्याचा पुढचा आणि मागचा दोन्हीकडे आम्ही तपास करतोय. पुढे पुढे जातोय पण साहेब, जेव्हा तुमचे तपास- एकदमच उशीर होईल ना, फक्त तुम्ही माझ्यावर चला, मी पकडून देतो. एकदमच उशीर झाला मग पालकमंत्री नोंद जातो त्याच्यात, आणि असं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपला कार्यक्रम सगळं तयार आहे. मला नावं माहिती आहेत, फक्त हे तिथपर्यंत पोचतायत का मी बघतोय. नाही पोचलं तर पालकमंत्री हातात घेणार, असं आहे ते. तुम्ही चिंता करून, मी कारकिर्दीमध्ये ना तुम्हाला सांगतो, आम्हाला साहेब मोठे साहेबांचा हा फार आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. निलेश साहेब, आम्ही सगळेजण या जिल्ह्यामध्ये एकाला ठेवणार नाही जे ड्रग्ज आणि गांजाने हे करतात. तुमचं बघत असतील तर मी तुम्हाला आज सांग, प्रत्येकाला पोचणार. आम्ही स्वतः कारवाईसाठी खालती उतरणार. जे काय हातपाय काढायचे सगळ्यांचे तेही काढू, पण भीती वाटली पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये पुढे गांजा आणि ड्रग्ज आणण्यामध्ये. आणि सोडणार नाही, मी तुम्हाला सांग. माझ्या कारकिर्दीमध्ये कोणी मस्ती करूच नाही. मी पूर्ण उच्चाटन करून पुढच्या पदावर जाणार आहे, मी तुम्हाला आज सांगतो. माझा कार्यक्रमच तेवढा आहे. एका बाजूला नोकऱ्या, दुसऱ्या बाजूला ह्या संदर्भात ड्रग्ज मुक्त. दुसरा माझं उद्दिष्ट नजरेसमोर काहीच नाही. आणि त्या अँगलने मी चाललेलो. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, नाही तर मी आहेच.